नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी अजित जाधव आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर पहा, येणाऱ्या मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आनंदाची बातमी किंवा खुश खबर देण्याच्या तयारीत दिसत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं एकत्रित वाटप करण्याची प्रोसेस राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. तर पहा लाडक्या बहिणींनो, याआधी सुद्धा आपण एक अपडेट घेतलेली होती की 8 डिसेंबर 2025ला हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्य सरकारच्या माध्यमातून 75,248 कोटी रुपयांचा उर्वरित मागण्या या बजेटमध्ये मांडण्यात आल्या होत्या. या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या होत्या आणि त्याला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली होती. आणि याच पुरवणी मागण्यांमध्ये अजून काही मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या की या खर्चाच्या वाटपाला आज राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आलेली आहे. आज तारीख 5 जानेवारी 2025ला वित्त विभागाकडून या पुरवणी मागणीद्वारे मागणीला मान्य करण्यात आलेला निधी ज्या त्या प्रमाणात प्रमाण मंजूर केलेले आहे त्या प्रमाणानुसार वितरण करण्यास परवानगी दिलेली आहे. तर पहा, यामध्येच एक मोठी आणि महत्त्वाची मागणी होती ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मागणी करण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत म्हणजे जे हप्ते आहेत ते वाटपासाठी राज्य सरकारला मदत होणार होती. तर पहा लाडक्या बहिणींनो, याच पार्श्वभूमीवर आपण पाहिले तर उपलब्ध असलेल्या निधीमधून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटपासाठी निधी उपलब्ध केला होता. यामध्ये फक्त 60 ते 65% महिलांना या हप्त्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. अजून देखील यामध्ये पात्र असणाऱ्या खूप साऱ्या महिलांना निधीच्या अभावे वाटप करण्यात आलेला नव्हता. या बाकी असलेल्या महिला आणि याचबरोबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता म्हणजेच या महिन्याचे जे काही पैसे आहेत ते मकर संक्रांती सणाच्या आधीच वाटप करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न किंवा हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत सगळा विचार केला तर ही योजना निरंतर असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून याला कोणत्याही प्रकारची अडचण आणली जाऊ शकत नाही. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जर काही बंधन घालण्यात आले तर याच्यामध्ये सरकार हतबल होऊ शकते. अन्यथा या मकर संक्रांतीच्या सणाच्या आधीच ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे दोनही हप्ते येऊ शकतात. आता लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या हप्त्याचं वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वाटपाचा GR येईल. तो GR आला की हप्ता वाटपाची फिक्स तारीख झाली की त्याबद्दलची माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत. ही एक महत्त्वाची माहिती असल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.